नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मेक मेंटर. मागे आपण पाहिलं साइन 30 आणि कॉस 30 ची व्हॅल्यू, प्लस आपण साइन 60 आणि कॉस 60 च्या व्हॅल्यू पाहिल्या. आता आपण पाहणार आहोत साइन 45 आणि कॉस 45 च्या व्हॅल्यू. ओके, तर त्यासाठी मी परत एक ट्रायंगल काढला. पण ह्यामध्ये बघा ए बी चे ट्रायंगल काढला, राईट अँगल ट्रायंगल आहे, बी 90 डिग्री. आता पहिले ए ची व्हॅल्यू सपोज आपण 30 डिग्री घेतली, ती आता 45 डिग्री आहे. ही 45 घेतली, ही 90 घेतली, राहिले किती 135 आणि 180 मधून 35 केले, हे झाले 45. म्हणून हा ट्रायंगल होतो 45 45 90. ओके, ट्रायंगलच्या तिन्ही कोणाची बेरीज 180. बरोबर आहे. आता ह्याच्यात मिसिंग काय आहे, आपण AB ला 1 धरलं आणि BC ला पण एकच धरावं लागेल, कारण की 45 आहे, दोन्ही अँगल सेम आहेत. ओके, त्यामुळे त्यांचे बाजूंचे जे फ्रॅक्शन येणार आहेत ते पण सेम येणार आहेत. ओके, मग आता काय करायचंय, कर्ण. आता कोणतं घेणार, पायथागोरस. आणि पायथागोरसला परत आठवलं, पायथागोरस काय सांगतो, AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता मला AC चीच व्हॅल्यू काढायची आहे. AB काय आहे, A स्क्वेअर, B आहे 1 चा स्क्वेअर, 1 चा कितवाही घात हे केला तरी पॉवर एकच येते, 1 + 1 दॅट इज इक्वल टू 2. ही काय झाली, AC स्क्वेअर झाला. आता आपल्याला काय ते स्क्वेअर रूट काढायचं आहे. स्क्वेअर रूट काय येणार, AC इक्वल टू √2. याची 1.414 और समथिंग आहे, ती चेक करा तुम्ही. ओके, तर हे आता तुम्हाला जसे जसे मोठ्या स्टँडर्डला जाणार तसे ते व्हॅल्यू तुम्हाला घ्यावे लागणार. पण 10वी पर्यंत ऑलमोस्ट तुम्हाला ह्याच्यामध्येच घ्यावे लागते, स्क्वेअर रूट मध्येच. तर AC ची व्हॅल्यू किती आली, आता घेणार आपण √2. ओके, तर आता आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊया. साइन 45, आता कोणताही 45 घ्या, इकडे 45, इकडे पण. आता तुम्ही सांगा कोणता घेऊ, तर मी एच घेतो, ए वाला घेऊया. हा वाला काय सांगतो, BC अपॉन AC. BC अपॉन AC. BC ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. AC ची व्हॅल्यू √2 आहे. ही झाली साइन 45. बघा आता गंमत काय आहे, साइन 45 ची व्हॅल्यू 1 अपॉन √2. लक्षात आलं. आता मी काय करतो, कॉस 45, परत मी हाच अँगल घेतो, ए लाच घेतो, AB अपॉन AC, म्हणजे लगतची बाजू आपण करणं. पण आता तुम्ही तर सांगणार AB पण 1च आहे, AC √2 आहे, दोघांचा आन्सर सेम एकच असा आहे. 45 डिग्री, त्याच्यामध्ये साइन आणि कॉस या दोघांचे व्हॅल्यू सेम असतात. ओके, आता तुम्ही ह्याच्यावरून एक आपण टॅन नंतर काढणार आहोत, पण ह्याच्यातच टॅन काढला तर काय होईल, 1/√2 अपॉन 1/√2. डायरेक्ट आन्सर येणार 1. भारी, ते तुम्हाला सांगतो नंतर, याचं मिक्स नको करायला ना. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही काय केलं, आपण काय केलं, इथे 45 डिग्रीचा ट्रायंगल काढला, 45 45 90. ओके, जे बाजू सेम असणार, कारण की अँगल समोर आहेत, आपण बाजूला घेतलं 1 आणि 1, आणि मग कर्णाची व्हॅल्यू काढली आपण पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे. आणि पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे आपण कर्णाची बाजू काढली. त्यानंतर साइन 45, सपोज ए अँगल घेतला, समोरील बाजू 1 होती, कर्ण होता √2, 1 अपॉन √2 झालेला आहे आन्सर, ज्याची व्हॅल्यू 0.707 असेल. आणि कॉस 45 पण सेम आला, ही पण व्हॅल्यू 1च आहे, त्यामुळे झालं सेम. म्हणजे साइन 45 इक्वल टू कॉस 45. असं चुकून प्रूव्ह करायला लागलं तर हेही करू शकता तुम्ही. असं काय येते का, मला खरंच आयडिया नाही एक्झामला काय येते अशा रिलेटेड, पण हे तुमच्या ट्रिग्नोमेट्रीचं बेसिक मी क्लिअर करतोय. तर आतापर्यंत आपण अजून 2 व्हॅल्यू ऍड केल्या, साइन 0 साइन 90, कॉस 0 कॉस 90, देन साइन 30 साइन 60, कॉस 30 कॉस 60. आता केलंय साइन 45 कॉस 45. म्हणजे आपण ऑलमोस्ट सर्व अँगल बघा, 0 30 45 60 90 साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू काढल्या.
आता ह्याच्यावरून काय मिळणार आहे मला, टॅन मिळणार आहे. आणि नंतर आपण काय करू, पुन्हा टेबल बनवून घेऊया. चालेल? तर हे बघा, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा कसं वाटते, आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा कसं शिकवतं. जर फास्ट जात असेल तर कमेंट द्या, मी तुम्हाला परत शिकवेल. कोणाला पर्सनली येऊन शिकवायचं तरी चालेल मला. ओके, तर आता आपण या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. पुढच्या भागात आपण पूर्ण चार्ट तयार करूया. साइन, कॉस, टॅन, कॉसेक, सेक आणि कॉट. आपण ह्याच्यावर वेळ घालवूया थोडासा, एक लेक्चर. आणि या व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा, आणि चार्ट कसा तयार करायचा आणि तो आयुष्यभर तुमच्या लक्षात कसा राहील ते आपण पाहूया. ओके, थँक्यू.